चला रेडगर संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या, लगेच सामन्याला सुरुवात करायची. ऑलरेडी उशीर झालाय आणि खरं तर पेनल्टी तुम्हाला दिली गेली कारण का समोरच्या टीमला आम्ही टॉस विन दिला गेलाय. त्यामुळे आता जास्त उशीर करू नका, सामन्याला लगेच कव्हर करायचं कारण एक संघ सुपर 4 मध्ये आपण क्वालिफाय करतो. कालच्या दिवसामध्ये आपण जय भोलेनाथ पिसारे टीमला तो क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. टोटल 7 सामने एका दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने वेळ असायला हवी. पहिल्या सामन्यामध्ये जरूर वेळ वाचला गेलाय परंतु इथे तो बर्बाद करायचा नाहीये. सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. ऋणा विलेवन नारायण विपक्ष एकविरा इव्हेंट रेडगर असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. टॉस गमावला गेलाय रेडगर टीमनं आणि फिल्डिंग आली त्यांच्या वाट्याला. प्रणव भोपी पहिला गोलंदाज पाहायला मिळेल आणि सलामीची जोडी विकी हजारे आणि स्वप्नील सेंद्रे. शरद बोपी आणि रेवण बोपी यांच्या वतीनं रेडगर टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचंही वेलकम आहे. दादा आपलंही स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ग्रामस्थ मंडळ चषक घोट ही स्पर्धा आपण पाहतोय. आई एकविरा इव्हेंटच्या लाईव्ह टेलिकास्ट वाहिनीनं ही स्पर्धा कव्हर केली जाते. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायचे रेडगर संघ. हे अलाउन्समेंट आहे तुमच्यासाठी. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. प्रणव भोपी मिड ऑफला तिकडे बॉलला ढकललं परंतु या बॉलवरती धाव नाहीये. प्रणव भोपी आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज विकी हजारे आणि स्वप्नील सेंद्रे ही सलामीची जोडी नारायण टीमची आरंभिक जोडी आहे. इनसाइड आउट फटका चांगला आहे. मिड ऑफला बीट केला बॉल लॉंग ऑफच्या पलीकडे दणदण करत पहिला चौकार. तो मच पहिला चौकार आलाय. स्पर्धेचं पारितोषिक आपण पाहिलं. प्रथम क्रमांक 1 लाख रुपयाचे, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक हे 50,000 रुपयाचं आहे. आणि ट्रॉफीज तुम्ही पाहू शकता अगदी डायमंड ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. बॅकअप द बॉलवर लाभ केला बॉलला. वन्स अगेन बॉल चाललाय डीप लॉंगॉनला. लॉंगॉन वरनं फिल्डर आला. रनआउटची संधी आहे परंतु इथे फिल्डिंग खराब आहे प्रणवकडनं आणि इथे धाव पूर्ण होईल. काही क्षणासाठी वाटलं होतं की इथे आता विकेटची संभावना आहे परंतु कलेक्शन चांगलं झालं नाहीये प्रणवकडनं आणि या बॉलवरती 2 धावा पूर्ण आहे. पहिल्या मॅच मध्ये खुटारी संघानं भरपूर संघर्ष केला. अगदी तो लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला. सर्वाधिक कमी धावसंख्या कालच्या दिवसापेक्षाही आज कमी धावसंख्या पाहायला मिळाली. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न परंतु बॉल रनआउटची संधी होती इथेही गमावली. यष्टीक्षक अगदी राहुल भगत. सलग 2 बॉल वरती 2 वेळा संधी निर्माण होती फलंदाजांना बाद करण्याची आणि तिथे ती गमावली गेली. लेग बायच्या माध्यमातून ही सिंगल पूर्ण झाली. धावपलकावरती 7-0 विकेट. आज सकाळचं सत्र खरं तर बेतोडी टीमनं गाजवलं गेलं. चांगली गोलंदाजी राहिली आणि त्याच्यानंतर प्रत्युत्तर चांगलं होतं. अगदी 8 बॉल मध्ये त्या 32 धावा बनवल्या होत्या. लॉप केलाय बॉलला ऑन साइडला. फिल्डर नाहीये. गॅप भरपूर मोठा आहे. बॉल चालला स्क्वेअर लेगच्या पलीकडे दणदण करत. हा दुसरा चौकार. अकरा धावा धावपलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. सध्याच्या घडीला 5 बॉल समाप्त झाले. 11 धावा बनल्यात. त्याच्यामध्ये 2 जीवनदान दोन्ही फलंदाजांना मिळाले आणि आता 2 चौकारी पाहायला मिळालेत. खरं तर दोन्ही फलंदाजाच्या बॅटने चौकार आलेत. चुकीला क्रिकेटमध्ये कधीच माफी नसते परंतु इथे जीवनदान दिलंय. आयुष्यमान भव हा आशीर्वाद दिलाय परंतु या बॉलवरती काय घडलंय. बॉल उंच गेलाय. लांबी कमी राहिलंय. डाऊन द फिल्डर आलाय. झेल टिपला जाईल गौरव बोपेना आणि पहिला मोहरा इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय.
जय श्रीराम. अतिशय चांगलं संगीत आई एकविरा डीजे साऊंड सिस्टम चंद्रन डीजे जयेशच्या माध्यमातून हे चांगलं संगीत ऐकलं गेलं. अमर पाटील हा नवीन फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. 5 बॉल खरं तर नारायण टीम साठी भरपूर चांगले होते आणि शेवटच्या बॉलवरती ज्या 2 रनआउटचे चान्सेस सोडल्या होत्या अखेरकार तिथे स्वप्नीलला झेल बाद केलं गेलं. कॅच गौरवनं टिपलं गेलं. अगदी चांगला झेल होता. रनिंग कॅच होता. तेवढ्या सकाळच्या सत्रामध्ये सोपं नव्हतं परंतु झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज अमर आलाय आणि नवीन गोलंदाज पॉवर प्लेचं हे दुसरं षटक P2चं षटक हाताळेल निशांत भोपे. स्ट्रायकर एंडला विकी हजारे आणि नॉन स्ट्रायकर एंडला अमर पाटील तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज निशांत भोपी P2चं षटक आहे. 3 खेळाडू तुम्हाला आता बाउंड्री लाईन वरती जरूर पाहायला मिळतात. लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑन आणि त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा बॉल चाललाय सीमा पलीकडे. षटकार आलाय. थँक्यू सो मच. आय थिंक ज्या क्षेत्ररक्षकाची आम्ही चर्चा करत होतो अगदी त्याच्याच बाजूने हा बॉल गेलाय. क्षेत्ररक्षणाची रचना बरोबर केली होती परंतु बॉलची लाईन खराब होती. शॉर्टअप लाईनचा बॉल होता त्याला अगदी खेचून मारलं गेलं. स्वागत केलं निशांत भोपीचं. फलंदाज विकी हजारे ना. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर वन्स अगेन शॉट अँड पुल सक्सेसफुल. मिड विकेटच्या डोक्यावरनं बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. खेळपट्टीच्या मधोमध ह्या बॉलला आपटलं गेलं होतं आणि त्याचा पाऊंचार घेतला या फलंदाजानं. टोटल धावा आता 23 लागतात धावफलकावरती. या मॅच मध्ये टार्गेट डेफिनेटली तुम्हाला चांगलं होताना पाहायला मिळेल. जो पहिला सामना आपण पाहिला लो स्कोरिंगचा होता. कालचा दिवस सर्वाधिक धावसंख्या 71 आपण पाहिली गेली होती आणि हा बॉल इथे दरम्यान वाईट आलाय. कालचा सर्वाधिक स्कोर 71 पाहिला होता परंतु त्या धावा बनल्या नव्हत्या. चेसिंग करते वेळी जवळपास संघ आले होते परंतु धावा चेस झाल्या नव्हत्या आणि इथे व्हाईट बॉल आलाय. आय थिंक एक सामना आपण शेवटच्या बॉल पर्यंत पाहिला होता काल. रंगतदार सामने भरपूर झाले. इथे एक फिल्डिंग खराब आहे दूरवरला आणि तिचा फायदा मिळेल. 2 धावा. प्रेशर ऑलरेडी निशांत या गोलंदाजावरती टाकलं होतं विकी हजारेनं. 2 बॉल 2 षटकार. त्याच्यानंतर व्हाईट बॉल. त्याच्यानंतर फिल्डिंग खराब आहे. परत एकदा 2 धावा. टोटल आता 26 लागतात. त्यामुळे सर्वाधिक जे 70 धावा होत्या आय थिंक या मॅच मध्ये तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल नारायण संघ. लॉप केलं डाऊन द ग्राउंड. अगदी स्क्वेअर लेगचे पंच सँडी पालकर सरांच्या जवळनं बॉल गेलाय. डीप मध्ये चाललाय बॉल. एकच धाव आहे या बॉलवरती. बॉलला आय थिंक थोडस स्लो डाऊन मध्ये ढकलला असतं तर 2 धावा डेफिनेटली झाल्या असतं परंतु गती होती कारण का गॅप शोधायचं होतं फलंदाज विकीला. 1 धाव बनेल या बॉलवरती. टोटल आता 27. एक फलंदाज बाद आहे. हा ट्रॅकर होता परंतु लाईन चांगलीच होती मी म्हणेल. अवे फ्रॉम द बॉडी लाईन आणि समोर अमर होता त्यामुळे पहिला बॉल फेस करत असताना एकच धाव आली या बॉलला. हा बॉल जर का विकीसाठी असता तर आय थिंक परत एकदा ऑन साईडला चेहरा फिरवला असता बॅटचा कारण का त्याचा जम्प बसला आपण म्हणू शकतो. व्हॉट अ बॉल. दांडी गुल केली आहे. यावेळेस फ्लिकअप द रिस्क करायचं होतं मन बनवलं होतं विकी हजारेनं परंतु बॉलची लाईन अतिशय सुरेख लागली. गुडल्या स्पॉट वरनं बॉलला खाली ठेवलं. अगदी बेल सोडवल्या गेल्या आणि दुसरा आदरा मिळतोय ऋणव 11 नारायण टीमला. चांगलं संगीत आहे. खरं तर बैलगाड्या शर्यतीमध्ये सुद्धा घोडचं सर्जन अगदी प्रावीण्य मिळवलं गेलंय. हिंद केसरीचं किताबही त्यानं पटकावलंय आणि त्यामुळे खरं तर घोड गावाचं नाव सुद्धा या क्षेत्रामध्ये अगदी प्रावीण्याने घेतलं जातं आणि विशेष योगदान आहे या ग्रामस्थ मंडळ चषकासाठी त्यांचंही. निलेश शेठ प्रधान असतील त्यांच्या वतीनं अगदी
हे पारितोषिक आपण पाहतोय त्याच्या सोबतीला शैलेश शेड असतील आमचे त्यांच्या मदतीनं खरं तर पारितोषिक इथे पुरस्कृत केली गेले त्यांचं वेलकम आहे. इथे विकेटचं पतन आहे आणि नवीन फलंदाज प्रेमनाथ हजारे आणि गोलंदाज तुम्हाला सेकंड स्पेल मध्ये प्रणव भोपी. स्ट्रायकर एंडला अमर हलक्या हाताने बॉलला ढकलले गेले. बॉल डीप पॉइंटला चालला. पहिलाच बॉल होता या षटकातील आणि तिथे अमरनं एक धाव. अमर प्रेमची ही जोडी गेले कित्येक वर्षापासून या टेनिस क्रिकेटमध्ये नारायण संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळेल. वन ऑफ द ग्रेटेस्ट ओपनर जोडी एक काळ त्यांनी गाजवला गेला परंतु सध्या मिडल ऑर्डरला आहे कारण का बॅकपॅच त्यांच्याही वाट्याला आलाय परंतु अजूनही ताकद ती दहशत तो दरारा या दोन खेळाडूमध्ये आहे आणि तो आज दाखवावा लागेल. वन ऑफ द ग्रेटेस्ट फिनिशर नारायण टीमकडे प्रेम हजारेला पाहिलं जात आहे आणि तो सध्याच्या घडीला आहे. स्ट्रायकर एंडला परंतु एक धाव या बॉलवरती आलाय. दुसरीचा प्रयत्न नाही होणार इथे एकच धाव आहे. या जोडीमध्ये क्षमता भरपूर आहे आणि त्याने बऱ्याचदा करूनही दाखवले परंतु आज परत एकदा या स्पर्धेमध्ये करावा लागेल. सुरुवात आधीच्या दोन फलंदाजांना चांगली मिळून दिले 30 धावा धावपलिकावरती आहेत आणि आता इथून या डावाला सावरावा लागेल मधल्या फळीच्या जोडीला. फ्लिकचा उपयोग करायचा होता परंतु इथे पंच सांगतात की हा बॉल चांगला आहे. अगदी अपीलही करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाकडनं परंतु डॉट बॉल आला. इथे लेगस्टंप सोडून जाणारी ही लाईन होती त्यामुळं शरीराला थोडासा ब्रश आय थिंक झाला असावा की नाही झाला असा. यस तिसऱ्या पंचाकडे बॅटिंग टीमनं वाईट साठी रेफर केलंय. त्याच गोष्टीची आम्ही चर्चा करतो एक्झॅक्ट या बॉलवरती घडलंय काय. टेक्निकल टीमकडे हा निर्णय सोपवला गेलाय आणि आमचे सुनीलजी पाटील सर तिसरे पंच आहेत जरूर त्यांच्या माध्यमातून हा निर्णय मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाईल. हा बॉल वाईट आहे की नाही पंचांनी सांगितलं की बॉल चांगला आहे. सँडी पालकर सर होते मेन पंच. हा एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या बॉलची चाचपणी केली जाईल. क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या कारण का निर्णय आपल्यापर्यंत लगेच पोहोचवला जाईल. जस्ट वेट अँड वॉच. अगदी काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत निर्णय सोपवला जाईल. धावांचा विचार केला तर अगदी 30 धावा आहेत. हा तिसरा बॉल होता. या तिसऱ्या बॉलचा निर्णय पेंडिंग आहे. यस वन्स अगेन परत एकदा चेक करतील सर कारण का अन्याय कुणाच्या टीमवरती कुठल्या खेळाडूवरती होता कामा नये त्यासाठी हा निर्णय आहे. हा महत्वाचा निर्णय. तिसरे पंच सुनीलजी पाटील सर मानपाम मुरबी. डिसिजन पेंडिंग आहे अजून कारण का व्हाईट बॉल दिला गेला तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या अकाउंटमध्ये एक रन जोडली जाईल. एक बॉल एक्स्ट्रा टाकावा लागेल गोलंदाजाला आणि डॉट बॉल असेल तर रेडगर टीमसाठी चांगला असेल. त्यामुळं पंचांचा निर्णय हा मेन पंचांचा की डॉट बॉल आहे परंतु बॅटिंग रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे त्याचा उपयोग करताय नारायण संघ. प्रणव भोपी गोलंदाजी करतोय. पहिलं षटक 11 धाब्यांचं दुसरं निशांत भोपीचं 17 धाब्यांचं. दोघांना एक एक यश मिळालं आहे. तिसरं षटक आणि सेकंड स्पेल मध्ये प्रणव भोपी आहे. पहिले 2 बॉल 2 सिंगल आणि हा तिसरा बॉलचा डिसिजन पेंडिंग आहे. पाहावं लागेल या बॉलवरती निर्णय काय येतोय. भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये 12व्या प्रतिनिधीसाठी सुद्धा लकी ड्रॉ आहे परंतु सुपर 4 चे जे 4 संघ असतील त्यातला एखाद्या 12व्या प्रतिनिधीला हे नशीब आजमावलं जाईल. यार इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आहे. यस सँडी पालकर सर म्हटल्यावरती ही चूक होणार नाही आहे परंतु टेक्निकल सिस्टीम आहे आपल्याकडे तिचा उपयोग केला. रिव्ह्यू गमावला गेलाय. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. बॅटिंग टीम या बॉलला लाभ केला. मिस्टामी घे उंची जास्त लांबी कमी. संदेश भोपी बॉलच्या खाली. संदेश भोईर आणि इथे मात्र विकेटचं पतन. अमर पाटीलला इथे मात्र परतावं लागतंय.
वन मोर विकेट डाऊन, तिसरा आदरा आहे. फॅन्ड होते बॉलच्या खाली, संदेश भोईर होते, चांगला झेल टिपला गेलाय, तिसरा आदरा मिळालाय. तो मधल्या कालामध्ये अगदी तिसऱ्या पंचाच्या निर्णयासाठी जो वेळ गेला ना, आय थिंक तिथे रिदम तुटला असावा, कारण का ती मागणी जो बॅटरची होती त्यामुळं तिथे आपण काहीच करू शकत नव्हतो. नवीन फलंदाज मयूर, स्विंग अँड मिस आहे, डॉट बॉल येतोय. अगदी पुढे टाकलेल्या बॉलला खिचायचं होतं मयूरला, परंतु ते जमलं नाहीये. डॉट बॉल आलाय. हे चांगलं षटक आहे प्रणव भोपीचं, अगदी कमबॅक करतोय, कम बॅकिंग षटक आहे. इथे या बॉलवरती बॉलला अडवलंय खरं, परंतु इथे पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल, 1+1. आणि आता इथे येस गोलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, परंतु सँडी पालकर सरांनी वाईडचा इशारा दिला. आय थिंक इथेही त्यांचा सॉफ्ट सिग्नल जो वाईडचा आहे तो इथे त्याच पद्धतीने राहील का. येस, टेक्निकल टीम वन्स अगेन निर्णय आलाय आणि सोनलजी पाटील सर परत एकदा तयार आहे. आता उच्च न्यायालयामध्ये खरं तर ही याचिका वारंवार दाखल केली जाते, परंतु इथे एक धाव आय थिंक बाईकच्या माध्यमातून तरी किमान पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा बॉल पंचांनी वाईट दर्शवलाय, 1+1 आहे की नाही याची चाचपणी केली जाईल. बॉलिंग टीमनं वाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेतलाय, पंचांनी वाईट दर्शवलाय, त्याच्यासाठी हा गोलंदाजी करणारी रेडगर टीमनं हा रिव्ह्यू घेतलाय. त्यामुळे ऑलरेडी नारायण टीमचा रिव्ह्यू गमावला गेलाय मागच्या बॉलवरती. आता इथे रेडगर टीमचाही गमावला जाईल का नाही ते मात्र पाहिलं जाईल. क्षेत्ररक्षण सजवून घ्या आपण रेडगर संघ, कारण का अजून आय थिंक एक बॉलचा खेळ बाकीचा आहे. यस, कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये, वेळ आम्ही घेऊ थोडासा, कारण पंचांचा मेन पंच सँडी पालकर सरांनी वाईट दर्शवलं, त्यामुळं क्षेत्ररक्षण तुम्हाला सजवून ठेवावं लागेल. जर बॉल चांगला असेल तर आम्ही निर्णय देऊ. त्याच्यानंतर आय थिंक हा शेवटचाच बॉल आहे, त्याचा डिसिजन पेंडिंग आहे या बॉलवरती. इट्स अ वाईट बॉल, रिव्ह्यू गमावला जातोय रेडगर टीमचा. एकाच ओव्हरमध्ये दोन्ही टीमचे रिव्ह्यू आता समाप्त झाले, त्यामुळे एक सुनील दादा रिव्ह्यू होता तो गमावलाय. ह्या डावाकरिता तरी तुमच्याकडे आता दोन्ही टीमकडे रिव्ह्यू नाही आहे. आता आमच्या कमिटीचा जो निर्णय असेल तो तुम्हाला मानावा लागेल. शेवटचा बॉल आहे, 1+1 मागच्या वरती मिळाली. टोटल धावा 32 आणि हा बॉल इथे डॉट बॉल येतो. षटक तिसरे समाप्त आहे. धावा धावफलकावरती 32, 3 गडी बाद. यस, पाणी घेऊन जा वेल्थमॅन. धावा 32 लागल्यात, 32 ऑन बोर्ड. 32 धावा, 3 फलंदाज बाद झालेत. बॅटिंग करते ऋणव 11 नारायण संघ.
पहिलं षटक 11 धाब्यांचं, दुसरं षटक 17 धाब्यांचं. तिथं वाटलं होतं की यार इथे आता धावा बनतील, परंतु आता प्रोजेक्टच्या स्कोअरकडे अगदी लक्ष केंद्रित केलं तर 60-65 वरती थांबतोय. त्यामुळं इथून जास्तीत जास्त प्रयत्न करावा लागेल. 2 षटकं आता शिल्लक आहेत. करंट रेटने चालले तर 55 पर्यंत पोहोचू शकतं, त्याहून अधिक 12 आणि 14च्या सरासरीने 60 पर्यंत पोहोचू शकते. ही सध्याच्या घडीला सिच्युएशन आहे. हा अनुमान लावला जातो, परंतु एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये या 12 बॉल मध्ये काय घडलं जाईल. रोशन कडू आलेत एकिरा इव्हेंट रिडगर टीम कडनं. प्रेमनाथ स्ट्रायकर एंडला आणि या बॉलला अगदी खेचून मारलाय. ऋतिक होते स्ट्रायकर एंडला. मयूर आणि प्रेमनाथ ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि प्रेमनाथ वरती इथे आता फार मोठी जबाबदारी असेल. 11 बॉल शिल्लक आहेत, त्यामुळे टार्गेट सेट करण्याची जबाबदारी आता प्रेमनाथ वरती. इथे थोडासा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल ज्या पद्धतीने झपकन टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, अगदी बॉलला उडवायचा होता, परंतु बॅटच्या आतली कडा बॉल जागच थांबला गेलाय. कधी कधी प्लेड ऑन होतात, असे बॉल अगदी स्टंपवरती आदळतात, परंतु डॉट बॉल आलाय. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. धावा 33 लागतात. 3 फलंदाज बाद आहेत. स्पिन अटॅक खेचून मारला, बॉलला इनफिल्डला क्लिअर केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला एका टप्प्याने बॉल सीमा पलीकडे दन दन करत चौकार. फटका होता, अगदी खोलात टाकला बॉल, त्याला अगदी हेलिकॉप्टर लॉन्च केलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्र जे खाली होते तिथे निवडलं गेलं. इनफिल्डला क्लिअर केलं होतं या बॉलला. चौकार आलाय. गोलंदाज रोशन कडू. स्पिन अटॅक आहे. शॉर्टअप लाईनचा बॉल, चुकीचा फटका आहे की पावर लागेल. उंची जास्त, लांबी यस जी हवे ती मिळाली. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं मिड ऑफ होते, त्याला क्लिअर केला आणि लॉंग ऑफला हा बॉलला पाठवला गेलाय 6 धाव्यांसाठी. झाडाची सावली आहे, त्यामुळे थोडंसं दूरवरनं पाहणं थोडंसं कठीण होतं, परंतु हा एकविरा इव्हेंट आहे आमच्या सोबतीला. अप्पर कट बॉल चालला डीप पॉइंट कडे. डीप मध्ये खेळाडू आहे, बनतोय दर्शक. कॅचची नामी संधी होती, परंतु अंदाज चुकला गेलाय. बॉल सीमा पलीकडे. अनदर 6. ते डीजे जयेश टायमिंगचा बेताज बादशाह तोही आहे आणि मैदानामध्ये टायमिंगचा बेताज बादशाह प्रेमनाथ पण तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. बॉल अगदी झपकण आहे, शरीरावरती आलाय. लेग बाईज आहे की बॅटकट? यस, लेग बाईच्या माध्यमातून एक धाव पूर्ण आहे. आता 50 धावा धावपालिकावरती लागतात. सांघिक कोठ्याचं अर्धशतक पूर्ण झालंय. हे चांगलं आता षटक सध्याच्या घडीला राहिलं जातंय. मी तर म्हणजे ऋण 11 नारिन टीम साठी. आणि षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. धावा धावपालिकावरती 50. 3 गडी बाद आहे. ओव्हर मध्ये प्रणव भोपीनं अगदी चांगलं कमबॅक केलं होतं. अगदी 4च धावा, अगदी धाव संख्येला लगाम लावलं होतं त्या षटकामध्ये, परंतु हे षटक रोशन कडूचं आता महागडं ठरत चाललंय. कारण का इथे 18 धावा बनल्या गेल्यात, त्याच्यामध्ये 1 चौकार 2 षटकार. प्रेमनाथ हजारेचा तो क्लास पाहायला मिळाला. असं म्हणतात ना, फॉर्म इज टेम्परेट बट क्लास इज परमनंट. त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्यामुळे या धावा बनल्यात. आणि आता स्लॉगवरच्या षटकामध्ये स्ट्रायकर एंडला तोच फलंदाज पाहायला मिळेल. अजून इथं अपेक्षा केली जाईल की 15 ते 20 धावा या 6 बॉल मध्ये कशा बनतील याकडे प्रेमनाथ लक्ष जरूर लावलं जाईल. आणि गोलंदाज राहुल भगत. शेवटचं षटक आहे. 5 षटकांचा सामना. ऋण 11 नारायण बनाम आई एकविरा रिडगर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. हा सामना आहे 2 संघ दरम्यान. शेवटचं षटक
पहिला बॉल लॉफ्ट केला, इनफिल्डला क्लिअर जरूर केलं, लॉंग ऑनला डीप मध्ये अवघी एकच धाव आहे. अगदी हेलिकॉप्टरचा वापर करताना पाहायला मिळतो हा फलंदाज, परंतु सुरक्षित जागी त्याला लँड करणं तेवढं आधी टायमिंग जुळत नाहीये. अगदी डीप पेक्षा कव्हरकडे बॅटचा फ्लो करायचा होता, परंतु ते जमलं नाही. बॉल झपकन आला होता. एकच धाव या बॉलवरती मिळाली. इथे काय घडलं जाईल, इथे अगदी फेकी चुकीच्या दिशेला, मी तर म्हणेल अगदी यष्टी रक्षकाकडेच असायला हवी होती आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आहे. मयूर मात्रे सुद्धा त्यालाही माहित आहे की आय थिंक इथे प्रेमनाथ सायकलला असायला हवा, परंतु सिंगल डबल मिळते तर काय घेऊ नये, घ्यायला हवे, कारण का टार्गेट देणार आता अंतिम षटक आहे. टार्गेट सेट करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे इथे विश्वास दोघांवरती राहिला जाईल. बॉटम एजचा वापर केला, अलंग द कार्पेट, अगदी दूरवरचा प्रवास गाठला, बॉल न एकच धाव आहे. एक धाव या बॉलवरती मिळेल. एकच्या मदतीनं टोटल आता 54 लागतात धाव फलकावरती, कारण या 3 बॉल मध्ये 4 आलेत. 24 बॉल मध्ये 50 बनल्या होत्या. प्रेमनाथ हजारा एक गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु इथे गॅप मिळत नाही. गौरव आलाय दूरवरनं आणि इथे रनआउटची विकेट. डायरेक्ट हिट काम बनत होते संदेश भोईर, परंतु डायरेक्ट हिट करू शकले नाहीये आणि 2 धावा पुरवठा. कधी कधी यात सिंगल डबल उत्तरार्धामध्ये मागणे ठरू शकतात. आता बॉल शिल्लक आहे 2, 56 धावा आहेत. फुलटॉस बॉल, मिसटायमिंग आहे, लॉंग ऑफ आहे, बॉलच्या खाली, चुकी गंडा नाहीये. आखिरकार प्रेमनाथला परतावा लागतोय. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. बॉल आता शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भारत पाटील. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. या बॉल वरती एखादा चांगला ब्लास्ट होणं गरजेचं आहे. 7 दादा रवीजी काठे आणि त्यांच्या सोबत आपण पाहू शकाल सावंत दादा, दोघांचे वेलकम आहे. अगदी रवी काटे बाबूशाह अगदी परवाच्या दिवशी रोडपालीमध्ये 19 बॉल 50 धावा मारल्यात. अजून स्टॅमिना आहे त्यांच्याकडे. वाडा बॉल, अगदी बॉल खोला टाकला, ड्राईव्ह केलं लॉंग ऑनला, एक धाव पूर्ण होते. तिकडे दुसरीचा प्रयत्न, रनआउटची विकेट या बॉलवरती, शेवटच्या बॉलवरती मिळली जाईल. सत्र पहिलं समाप्त होत आहे. धावफलकावरती अगदी धावा लागल्या जातात. 57 आणि 58 धाव्यांची गरज आहे. सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करायला तुम्हाला रिडगर संघ पाहायला मिळेल. टार्गेट आहे 58 धाव्यांचं. फोनवरती इन्व्हाइट करूया रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सरांचा आवाज तुम्हाला मायक्रोफोनवरती ऐकायला मिळेल. तत्वावर संधी देऊया आपण डीजेला, डीजे एकविरा.
लहू, धन्यवाद बाबूशाह। तो दोस्तों चलेंगे मैदान की तरफ। जिस तरह से आज के दिन का ये पहले दौर का दूसरा मुकाबला रुनव 11 नाहरन बनाम एकवीरा इवेंट रीडगर, इन दोनों टीमों के बीच में एक जबरदस्त संघर्षमय मुकाबला। इस पूरे मैदान की जांच की जा रही है सुनील सालुंके के माध्यम से। ये काफ़ी मेहनती इंसान है और मेहनत से तो ये राजा रानी घोड़ टीम आज इतने खूब तरह से परफॉर्मेंस दे रही है। ख़ास तौर पे हमारे इस टूर्नामेंट के सर्वे सर्वा बालादारा धुमाल, इनकी भी काफ़ी मेहनत है। और आज इस मंच के ऊपर हमारे सावन शेठ पाटिल नितलस उद्योजक, इनका यहाँ पर आगमन हो चुका है। सावन शेठ स्वागत है आपका। क्रिकेट के काफ़ी बेहतरीन चहेते हैं और हमारे रवि काटे जो एक बेहतरीन क्रिकेटर हैं और ख़ास तौर पे आज हमारे मेहमान बनकर आ चुके हैं। रवि शेठ आपका भी स्वागत है। फिफ्टी 58 रन, तो 58 रनों का लक्ष्य है टीम एकवीरा इवेंट रीडगर टीम के सामने। तो देखेंगे जिस तरह से ये शुरुआत बिल्कुल गेंद बिल्डिंग के अंदर, वे टोटल संदेश भगत और वे टोटल साथ ही साथ उनका संदेश भोईर और सौरभ भोईर, संदेश भगत सौरभ भगत, चलो कोई नहीं, बी तो दोनों के इसमें है, एक भोईर है एक भगत है, लेकिन पहला भोईर था, अब यह भगत है। ओ ये अच्छी गेंद थी, बहुत ही वाइड एयर करने की कोशिश की है। निश्चित तौर पे एक अच्छा प्रयास था गेंदबाज विकी माने की तरफ से। अरे हेलो टीम है, हो क्या बात है, जबरदस्त। अब सही मायने में मेरे हिसाब से संदेश को कुछ नसीहत देनी पड़ेगी सौरभ भगत को कि जो 2 गेंदे लगातार यहाँ पर डॉट खेल चुके, आप क्या कर रहे हैं आप, क्योंकि 2 गेंदों में 7 आए हैं, तो ऐसे गेंदे मिस करेंगे तो दबाव हमारे ऊपर आ सकता है। ये उन्होंने शायद कुछ कहा होगा। और ये देखिए खाया पिया कुछ नहीं और गिलास तोड़ा मारा ना, ऐसी परिस्थिति। 3 गेंदे खाई और लौटते हुए डगआउट की तरफ सौरव के पारिकान। बहुत ही अच्छा ये संगीत था। शुरुआत में के जो लफ्ज थे वो हमें तो नहीं पता चले, लेकिन बाबूशाह आपको पता चले होंगे। बाबूशाह ने कि आजकल काफी मशहूर हो चुके हैं, वो तो है ही पहले से ही, लेकिन केपीसी ट्रॉफी से बाबूशाह आप काफी चर्चे में आ चुके हैं। लेकिन मैं थक गया लोगों को जवाब दे दे के कि संदीप पाटिल आपने बाबूशाह को क्यों रुलाया। बहुत मैसेज, बहुत फोन,
लेकिन मैंने सबको कहा कि बाबूशाह का मन भर कर आया था, जो उनके मन में इतने सालों से चल रहा था वो बाहर आया, क्योंकि जो प्यार दिया है ना महाराष्ट्र ने, वो प्यार इतना था कि बाबूशाह अपने आंसू को नहीं रोक पाए। ये प्यार है। और ये इस वक्त दूसरा विकेट, बैक टू बैक 2 सफलताएं। और यहां से देखिए पहली गेंद के ऊपर संदेश भुईर ने छक्का दागा था, सिंगल लेकर नॉन स्ट्राइक के ऊपर आए, लेकिन वहां पर जो दोनों बल्लेबाज आए उन्होंने तो यहां पर कुछ उल्टा ही कर दिया। 4 गेंदों में 1 भी रन नहीं है बल्कि 2 विकेट। तो यहां से 7 रन, यानी कि देखा जाए तो पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है 2 विकेट के नुकसान। ओवर का खेल समाप्त हो चुका है। 58 का पीछा करना था, ऐसे में पहले ओवर में आए 7 रन, यानी कि 5 गेंदें जो फेंकी थी गेंदबाज विकी माने ने, वो निर्णायक थी, क्योंकि 5 गेंदों में सिर्फ 1 रन खर्च किया और 2 सफलताएं प्राप्त की। यहां से जीतने वाली टीम खेलेगी बेतोड़े टीम के साथ दूसरा राउंड। आज देखना है, कल पिसारवे टीम क्वालिफाई कर चुकी है, आज देखना है कौन सी टीम क्वालिफाई करेगी। सोमनाथ गायकवाड़ यहां पर गेंदबाजी के लिए आ चुके हैं। अच्छी स्कोरिंग करण पुरजे और रोहन निगूकर यहां पर दोनों। गेंद हवा में और ये कैच, विकेट, एक और विकेट संदेश के पारिकान। जिस बल्लेबाज ने 6 के साथ खाता ओपन किया था वही बल्लेबाज कुछ देर बाद स्ट्राइक के ऊपर चला गया इस ओवर की पहली गेंद के ऊपर, और बड़ा हिट खेलने के नादान में आउट हुए हैं संदेश। अब नए बल्लेबाज निशान भोपी मैदान के अंदर मुश्किल में पड़ती हुई इस समय टीम रीडघर। ऐसा होता है, जब शुरुआत काफी अच्छी हुई थी, लेकिन हाँ और हैट्रिक, यानी कि टीम का हैट्रिक जरूर हो चुका है। कि देखिए जिस तरह से विकेटों के ऊपर विकेटें, विकेटों के ऊपर विकेटें गिरती चली जा रही है, यानी ऐसे में जिस तरह से 58 का पीछा करना है, लेकिन इस समय नारायण टीम काफी अच्छा योगदान देती हुई, लेकिन इस समय आउटसाइड ऑफ स्टंप है। अंपायर सुनील तांडेल सर इशारा करते हुए कि ये खराब है, वाइड दर्शाते हुए 1 रन की बढ़ोतरी होती हुई और स्कोर में तब्दीली 8 रन। हल्के हाथों से सॉफ्ट हैंड से खेला हुआ स्ट्रोक था। एक और विकेट, विकेटों के ऊपर विकेटें गिरती चली जा रही है। यानी कि रीड घर के 12 मैन भी थोड़े टेंशन में आ चुके हैं, वो भी मन ही मन में कुछ कह रहे हैं। तो क्या कहे, आपके कहने से तो कुछ नहीं हो सकता है, क्योंकि मैदान के अंदर जो खेल रहा है उन्हें पता होना चाहिए कि पहली गेंद के ऊपर छक्का लगा था, उसके बाद सिंगल ली संदेश ने, वो नॉन स्ट्राइक के ऊपर आ गए और वहां पर 4 की 4 गेंदें डॉट, उसमें 2 विकेटें। वहां पर कुछ बहुत हो गया एकवीरा इवन रीडगर टीम का, जो काम बना हुआ था वो बिगड़ चुका। क्रिकेट इसी का नाम है करण, कि कब कहां बदलेगा इसका अनुमान नहीं लगाया जाता। अभी भी वक्त डला नहीं है, अभी भी इन 58 रनों का पीछा करना है तो एक साझेदारी का होना बेहद जरूरी है। यानी कि एक बल्लेबाज को बड़ी इनिंग खेलना अब जरूरी होगा, लेकिन वो कौन करेगा ये भी बड़ा सवाल है। गेंदबाज फिर से एक बार तैयार, सोमनाथ गायकवाड़ पहले तो लगे और इसी के साथ लेग बिफोर द विकेट, एक और विकेट का पतन। विकेट नंबर 5, ठीक है।
यानी कि ये जो 4 विकेटें गई है, 0 का योगदान देकर गई है। ऐसी परिस्थिति अब जो रेडगर के दर्शक लाइव के माध्यम से देख रहे होंगे, उन्हें पता भी नहीं चल रहा है कि ये क्या हो रहा है, किस तरह से हमारी पारी लड़खड़ा रही है। यानी कि एक गेंद में 7 आए थे, यानी कि 2 गेंदों में 7 आए थे, और जब 2 गेंदों में 7 उन्होंने देखे होंगे और कुछ काम की वजह से अपना टीवी बंद किया होगा और वापस वो काम निपटा कर आए और आप टीवी चालू किया तो देखा कि 8 के ऊपर 5, ये क्या है कि स्कोरर कुछ गलत तो नहीं कह रहा है वहां पर, बराबर ना करण? लेकिन नहीं है भैया, असल में चल रहा है क्रिकेट, लाइव चल रहा है, होता है कभी कभी। परिस्थिति जो होती है वो कब सुधरेगी और कब खराब होगी इसका अनुमान नहीं लगाया जाता, वो ऊपर वाले के हाथ में है। लेकिन हमें भी तो कोशिश करनी चाहिए। मानो जो हो गया वो बीत गया, उसे भूल जाइए। अब नए से मुझे कुछ करना है और नए से यहां पर मुझे शुरुआत करनी है, सोचना होगा इस बल्लेबाज को, तब जाकर यहां से बड़ा प्रयास हो सकता है। लेकिन ये देखिए एक और डॉट गेंद की समाप्ति, क्या गेंदबाजी की है दोस्तों सोमनाथ गायकवाड़ ने। एक ही वाइट इस ओवर में उन्होंने फेंकी है। यदि इस ओवर गेंदबाज की गेंदबाजी पसंद आई है तो तालियां होनी चाहिए, जबरदस्त गेंदबाजी, क्या कमबैक दिलाया है। इस समय 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और टोटल है 8 रन, 5 विकेट का नुकसान। डीजे समाप्त हो चुका है और टोटल है इस समय 8 रन, 5 विकेट का नुकसान जरूर हो चुका है। एकबीरा इवेंट थोड़ी सी मुश्किल में है, यहाँ पर एकबीरा इवेंट का लाइव चल रहा है, टेंशन में वो भी होंगे कि हमारे नाम से टीम है एकबीरा इवेंट, लेकिन उनका परफॉर्मेंस अब क्या हो रहा है। संदेश भोईर को अच्छा खेल करना चाहिए था, लेकिन नहीं हो पा रहा है। अब इन दोनों बल्लेबाजों के ऊपर आशा जरूर होगी, रोशन कडू और राहुल भगत। ये टीम अच्छी है, नेरे दुंदरे विभाग की अच्छी टीम है। रेडगर टीम हमारे खारगर विभाग में भी कभी कभार आती है, अच्छा खेल दर्शाती है। हाँ, रिवर्स खेलने की कोशिश, गेंद हवा में, लेकिन इस मर्तबा देखना है अंपायर कुछ शक का निरसन करने के लिए चले गए हैं लेग अंपायर की तरफ। यानी कि ये कॉम्बिनेशन होना भी चाहिए करण, ताकि कुछ आपको दुविधा है तो शायद आप सुनील से बातचीत कर सकते हैं कि सुनील ऐसा ऐसा है, या अंपायर ने बता दिया, चेक करना है यहाँ पर। यस, तो देखेंगे हाँ यहाँ हाथ पर ऊपरी हिस्से के लगा है या नहीं। तुरंत यहाँ पर टेक्नोलॉजी यहाँ पर हमारी काम कर रही है, एकबीरा इवेंट्स। तो देखना है हेलो 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 तो थोड़ा सा आवाज दे, जब आ बंद कर। हेलो,
तो देखना यहाँ से थोड़ा सा थोड़ी सी दिक्कतें आ रही है, लेकिन फिर भी एक मेरा इवेंट्स लाइव से हल करने की कोशिश कर रहे हैं, क्योंकि थोड़े गेंदबाज आड़े आए हैं। और यस, डिसीजन अंपायर, इट्स बैट्समैन आउट, क्योंकि मुट्ठे के ऊपर गेंद लग कर गई है। यस, बिल्कुल वो ग्लव्स होता है ना, हाँ, सॉफ्ट सिग्नल भी वहां पर अंपायर को देना था, लेकिन चलिए थर्ड अंपायर की तरफ से यहाँ पर इशारा तो आ चुका है। विकेट, छठी विकेट गिर चुकी है। तो पहली गेंद के ऊपर विकेट मिली है विकी माने को। पहले ओवर में भी 2 विकेटें, हाँ, हैट्रिक प्राप्त कर चुके हैं, क्योंकि पिछले ओवर में भी 2 गेंदों के ऊपर 2 विकेटें हासिल की थी, 5वीं और 6ठी गेंद के ऊपर। हो, इस बीच गेंद हवा में, कैच के नीचे खिलाड़ी, और ये विकेट। 4 गेंदों के ऊपर 4 झटके। खेल कहां था कहां बदल चुका है। रेडगर टीम को उम्मीदें नहीं थी इस ऐसे खेल की। 6 खिलाड़ी 0 के ऊपर आउट हो चुके। 7वां विकेट पॉइलिन में लौटता हुआ, और 7 रन संदेश भोईर के नाम आए थे। 8 रनों के ऊपर 7 विकेटें। हमारे कुमार पाटिल, हमारे अजीज दोस्त थे गोट के कुमार पाटिल, मास्टरमाइंड, और बहुत साल हमारी यारी हैं। कुछ भी दिक्कतें होती थी तो हमसे वार्तालाप हमेशा वो करते थे। कुमार, आइए, स्वागत है आपका। ओह, क्या बात है, एक और विकेट, हैट्रिक। 5 गेंदों में 5 विकेटें, इससे बड़ी बात क्या हो सकती है। जैसे कि बेतोड़े टीम ने खुटारी टीम को यहां पर नस्ते नाबूद किया था पहले मैच में, ऐसा खेल यहां पर हो रहा है अब इस समय। टीम नारायण बनाम रेडगर के बीच में 8 के ऊपर 8 विकेटें। अब देखिए, यानी कि सबको मौका मिलना भी चाहिए। क्या इस खेल के लिए तो आप आए नहीं, क्योंकि यहां से काफी विकट परिस्थिति है। 7 रनों के ऊपर कोई विकेट नहीं था करण, और 8 रनों के ऊपर 8 विकेट। हाँ, आप टेस्ट क्रिकेट खेलिए, आपके अधीन है, क्योंकि आपको आप कोई बोलने वाला है भी नहीं, क्योंकि परिस्थिति काफी विकट है आपकी। ऐसे में विकेट बचाकर खेलना भी पड़ेगा, क्योंकि और अभी भी बचे हुए हैं। अभी भी 2 ओवर का खेल बचा हुआ है। इस ओवर की भी कुछ 2 गेंदें बची हुई है। हाँ, क्या बात है, जबरदस्त। मिडल ओवर की तरफ चले जा रहे। बल्लेबाज की मैं तारीफ करना चाहूंगा, प्रणव भोपी। अंतिम गेंद ही इस ओवर की। आउटसाइड टू लेग स्टंप, सैंडी पालकर इशारा करते हुए कि यह गेंद खराब है। वाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी होती हुई टोटल 1 से आगे आता हुआ तकरीबन 9 रन। 10 गेंदों बाद 1 रन है, ये करण बताते हुए मैं, करण और रोहित, वो भी वाइट की रन। यस, हाँ, देखिए अंत में दौड़ना पड़ा था और बिल्कुल यहां पर दौड़ पाए। लेग बाइस के रूप में 1 रन। इसी के साथ ओवर का समापन। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल 10 रन है, विकेटें गिर चुकी है 8।
8 विकेट के नुकसान पर। चले, अच्छा हो गया कि आपने पानी नहीं मंगवाया। 12 तो यहाँ पर कह रहा था रीडगर का कि क्या पानी पिलाए इसे। इन्होंने तो पूरा यहाँ पर खेल ही खराब किया। संदेश भोईर जो पारी खेल रहे थे, नॉनस्टा के ऊपर आए और वहां से कुछ पारी बदल गई उनकी। उसे मौका मिलना चाहिए था उस ओवर में, लेकिन वो हुआ नहीं। लेकिन ये बहुत देर बाद चौवा आता हुआ प्रणव भूपी के बल्ले से 4 गेंदें अब तक उन्होंने खेली और 4 गेंदों में ये चौका, 4 रन आए उनके खाते से। टोटल 14 रनों के ऊपर 8 विकेटों का नुकसान है। मुकाबले में देखा जाए तो अभी भी काफी रन बनाने हैं। 58 का पीछा करना है तो अभी भी 48 रन चाहिए, 44 रन चाहिए। एक और बेहतरीन, ये ऐसे 24 यदि पहले आते हैं तो कुछ काम बन सकता था। तो शायद इसीलिए तो उन्होंने प्रणव भूपी ने कुछ जो प्लेस किए थे, देखो कि शायद रुकना है, नजरें जमानी है। लेकिन 2 गेंदों पे आप क्या नजरें जमाएंगे। लेकिन आपको सोचना है प्रणव कि मानो ये मुकाबला थोड़ा सा कठिन है, लेकिन आपके टीम स्क्वाड को दिखाना है कि इस तरह से बल्लेबाजी भी की जा सकती है। मेरा नंबर मानो 8वें 10वें क्रमांक के ऊपर है, लेकिन मैं भी खेल सकता हूं। या आपको यहां से साबित करना है। यह बड़ा मौका आपको मिला है। अच्छी फील्डिंग वहां पर है। आपकी तरफ अच्छा प्रयास था। 1 ही रन मिलेगी। स्कोर तकरीबन 19 रन। कोई बात नहीं, कभी कभार करण होता है ऐसा कि जब अच्छे इन्फॉर्म में चलती है टीम तो कभी कभार ऐसी लड़खड़ाती है। हाँ, इसलिए हम हमेशा कहते हैं कि आप जल्दबाजी में मत आइए। मुकाबला शुरू होने से पहले किमान आप 20-25 मिनट आगे आइए। आगे आकर मैदान का जायजा कीजिए। पूरे तंदुरुस्ती के साथ खिलाड़ियों को यहाँ पर वार्म अप कराइए। ये ऐसे बहुत से होते हैं, तब जाकर आपका खेल अच्छा होता है। आप ऐसे घाई घाई में आएंगे और घाई घाई में डिसीजन लेंगे और मैदान के अंदर उतरेंगे तो ऐसा ही खेल होता है। तो इसलिए हम हमेशा कहते हैं। और नियम जो है ना, ये जिस तरह से आजकल नियम केपीसी ट्रॉफी में जो लगाए थे, आजकल इस ऐसे नियमों का पालन, जो राजा रानी घोट के नियम, यहाँ से बिल्कुल ये आप कुछ सीख दे रहे आयोजन करता कि इनिंग ब्रेक से पहले आपको टॉस के बॉक्स में आना है, अन्यथा सामने वाली टीम को टॉस विन करार दिया जाएगा। वो भी नहीं रहेगा तो डायरेक्ट ओवर कम। ये रूल होने चाहिए क्योंकि इस रूल से क्रिकेट बदल सकता है। और आजकल सबको ये अब रूल फॉलो करने भी पड़ रहे हैं। नहीं करेंगे तो करेंगे क्या। और सुनील, एक बात और मैं कहना चाहता हूं आपको। हो गया है तो हम नहीं आएंगे तो भी चलेगा। तो जो टीम नहीं आएंगी ना, उनको कुछ इनामत मत दीजिए। हमने केपीसी ट्रॉफी में यही डिसीजन घोषणा की थी। तब जाकर आपके टूर्नामेंट कभी खराब नहीं होंगी, क्योंकि एक टीम जब नहीं आती है क्वालिफाई के लिए तो टूर्नामेंट खराब हो जाती है। यस रिवू, हाँ थोड़ा सा टाइमिंग है। यस रिवू तो चेक करेंगे, लेकिन हमारे पास वक्त, इसलिए ये बातें बताना भी जरूरी है। बेतौर टीम भी वहां पर सुन रही है कि ये क्या कर रहे हैं। बिल्कुल, क्योंकि ये नियम आजकल होने चाहिए, क्योंकि कल्याण डोंबिवली के रूल्स रेगुलेशन तो हमने देखे हैं। बहुत आज सुबह के 8:30 बजे वहां पर खेलने के लिए पहुंचना होता है। तो यहाँ पर भी जिस तरह से 8 का पोल, तो किमान 10 बजे हमारे मैच चालू करते हैं हम। तो यहाँ से देखिए जिस तरह से आजकल रूल्स रेगुलेशन टूर्नामेंट में आ रहे हैं, उसका फायदा क्रिकेट खिलाड़ियों को भी मिल सकता है। तो अब यहाँ से स्कोर है तकरीबन 23 रन। इस फेयर डिलीवरी है। तो बेतौर टीम और यहाँ से जीतने वाली टीम के बीच में होगा सेकंड राउंड का मुकाबला। एक और डॉट गेंद।
आकर डॉट गेंद की ये समाप्ति। डॉट के ऊपर डॉट गेंदें खेलती जा रही है। यहाँ से 5वीं ओवर चल रही है। मयूर म्हात्रे है गेंदबाजी के तौर पे। नारायण टीम पूरी तरह से जीत के कगार के ऊपर खड़ी होती हुई। ओह क्या बात है, आखिर इस बल्लेबाज ने तो कुछ टीम के लिए अच्छे रन बटोरे हैं। स्कोर है इस समय 29। चलिए वह टॉस भी थोड़ी टीम के कप्तान आई है धीरे धीरे। और ये देखिए एक और बेहतरीन गेंद, खूबसूरत डिलीवरी। लेकिन 29 रन तो यहाँ पर आई हैं। 29 के ऊपर तो आई है टीम। 8 के ऊपर 8 विकेटें थी, लेकिन फिर भी अच्छी कोशिश की इन दोनों बल्लेबाजों ने। प्रणव और दूसरे बल्लेबाज थे रोशन। और यहां से एक और विकेट, 9वां विकेट गिरता हुआ। चंद्रकांत पाटिल मैदान की तरफ जा रहे हैं। अंतिम गेंद बची हुई है। पांच विकेटें विकी माने ने हासिल किए हैं। 5 गेंदों में 5 विकेटें। अच्छा परफॉर्मेंस यहाँ पर दिया है आज नारायण टीम ने। लेकिन कल जो रन बरस रहे थे आज ऐसे नहीं दिख रहे हैं। रन बरसते हुए नहीं दिख रहे हैं। और ये देखिए यहाँ से मुकाबला जीत चुके हैं। बड़े अंतर से इस मुकाबले को जीता है टीम नारायण ने। अभिनंदन नारायण टीम। लेकिन यहाँ पर रीडगढ़ टीम का भी शुक्रिया अदा करते हैं कि आप ने इस राजा रानी घोट के टूर्नामेंट में हिस्सा लिया, तो आपका भी शुक्रिया अदा। चला पुढच्या दोन्ही संघ या टॉससाठी नारायण आणि बेतोडे यानंतरचा सामना।